गरजा महाराष्ट्र म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोतराज घेऊन घोंगावणारा वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रात मी बालव्याख्याती मृणाल लवळे आपणा समोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज, एक युगपुरुष. अखिल विश्वाचा स्वाभिमान असणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक कुलवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. पित्याच्या स्वप्नापायी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं असा तेजस्वी राजपुत्र, चारित्र्य संपन्न राजा छत्रपती संभाजी महाराजांनाही मानाचा मुजरा करते. सुपावड काळीज आणि आभा एवढं मोठं म्हणणारा राजा म्हणजेच राजा राजर्षी शाहू महाराज. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही नागाच्या शेषपणेवरती बी नसून पृथ्वी ही कामगाराच्या, कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या मनगटावरती उभी आहे असं ठासून सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनाही मानाचा मुजरा करते. एक परी बायकोले लुगडे नका घेऊ, देव नका करू, कोंबड बकरं नका कापू, जत्रा खेत्रा नका करू, पण त्या पोट्याले पुस्तक घ्याव, त्याला शाळेत जाऊ द्या, त्याला शिकू द्या असं सांगणारे संत गाडगे बाबांनाही मानाचा मुजरा करते. जात न पूछो साधु की पूछ लो उसका ज्ञान, मोल करो तुम तलवार का, पड़ा रहन दो म्यान असं सांगणारे संत कबीरांनाही मानाचा मुजरा करते. आणि विषमतावादी समाज व्यवस्थेवर लाथ मारून विषमतेच्या जात पाडणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला मानाचा मुजरा करते. आणि बालव्याख्याती मृणाल बोलायला सुरुवात करते. पण सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगते. ती गोष्ट म्हणजेच ज्यांच्या रक्ताने लिहिली बलिदानाची गाथा, त्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक माझा माथा, त्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक माझा माथा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, तेलाशिवाय गत नाही समईच्या वाटीला, आणि शिवरायांच्या विचाराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 16व्या शतकात एक नरशार्दूल जन्माला आला, ज्यानं मरगळलेल्या माणसांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. अशक्य काम शक्य करायचं असेल तर स्वतःमध्ये विश्वास जागृत केला पाहिजे. आपल्याला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल ना, तर कोणती शक्ती आपल्याला मदत करणार नाही, तर सर्व शक्तीनिशी आपणच आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे. आणि ही संकल्पना घेऊन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सह्याद्रीच्या कडेकापऱ्यात राहणाऱ्या 18 पगड जातीतील सर्वच मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं रणशिंग फुंकलं आणि मोगली सत्तेला तगड आव्हान निर्माण केलं. शिवजन्मापूर्वी संपूर्ण भारतभर कोठेही राष्ट्र नावाची संकल्पनाच नव्हती. तर सर्वच लोक कोणाच्या तरी सैन्यात चाकरी करावी, कोणत्या तरी राजाकडून वतनदारी, जहागीरदारी, देशमुखी, पाटीलकी मिळवावी, कोणाचा तरी गुलाम म्हणून जीवन जगावं, वतनासाठीच जगायचं, वतनासाठीच मरायचं आणि वतनासाठीच मारायचं, अशी काहीशी प्रथा संपूर्ण भारतभर होती. पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराजांनी या प्रथा परंपरेला मोडीत काढून स्वतःच्या स्वराज्याची संकल्पना जनमानसात पेरण्याचं काम सुरू केलं.
जहागीरदारीसाठी मरण्यापेक्षा स्वतःच्या राष्ट्र निर्मितीसाठी लोकांना आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार केलं. आणि शिवरायांचं हेच कार्य बघून संपूर्ण भारतभर मोगलांच्या विरुद्ध उठाव झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये शीख, जाट आणि राजपूत या लोकांनी सुद्धा शिवरायांपासून प्रेरणा घेऊन आपापल्या राज्याची निर्मिती केली. आणि म्हणूनच तर शिवराय हे संपूर्ण भारताला एक प्रेरणा देणारे, एक स्फूर्ती देणारे, एक प्रेरणा स्थानच ठरले. छत्रपती शिवाजी महाराज हे जगासाठी प्रेरणास्थान. हे मी तुम्हाला 3 उदाहरणातून सांगते. आता पहिलं उदाहरण म्हणजे बुंदेलखंडचा राजा छत्रसाल बुंदेला हा शिवाजी महाराजांची प्रेरणा ऐकून होता. त्यांच्या जीवनातले अनेक प्रेरणादायी प्रसंग त्याने ऐकले होते आणि त्यामुळे त्याने शिवाजी महाराजांना भेटायचं ठरवलं. आणि आता सर्वात मोठं कारण असं होतं की त्याच्या राज्यावरती मोगल हे आक्रमण करायचे आणि त्यांच्या आक्रमणानं तो वैतागला होता. आणि त्यामुळे त्यानं शिवाजी महाराजांना भेटायचं ठरवलं. त्यामुळे तो स्वराज्यात आला, महाराष्ट्रात आला आणि शिवाजी महाराजांना भेटला. त्यांना आदबीने मुजरा केला, त्यांची गाठभेट घेतली आणि त्या गाठभेटीत महाराजांचं आणि छत्रसाल राजाचं बोलणं सुरू झालं. आणि मग त्यावेळेस छत्रसाल राजा हा बोलता बोलता आपल्या राज्याच्या व्यथा सांगू लागला. आणि त्यावेळेस तो म्हणाला की राजे, आमच्या स्वराज्यावरती मोगल हे आक्रमण करतायत आणि त्यामुळं आमच्या राज्यात अंधाधुंदी माजते. आमचं राज्य हे असुरक्षित होते. त्यामुळे कृपया आपला हात आमच्या मस्तकी असावा, म्हणजेच मी तुमचा सरदार होतो आणि त्या मोगलांच्या विरोधात लढतो. आणि मग त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जे दिलेलं उत्तर आहे ना ते फार मार्मिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की अरे वेडेस का तू, आमचा हात आपल्या मस्तकी असेल पण तू माझा सरदार होण्यापेक्षा तू राजा आहेस ना, तर तू राजाच राहा. आणि तू तुझ्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण कर, तुझ्या राज्याविषयीचं प्रेम निर्माण कर, राष्ट्रवाद निर्माण कर आणि तू तुझं राज्य सुरक्षित कर. आणि हीच प्रेरणा घेऊन छत्रसाल राजा हा बुंदेलखंडात जातो आणि शिवाजी महाराजांनी जसं सांगितलंय ना तसंच करतो. आणि नंतर त्याचा आणि मोगलांचं ज्यावेळेस युद्ध होतं ना तर त्यावेळेस त्या युद्धात छत्रसाल राजा मोगलांना हरवतो आणि 11 वर्ष त्यांना झुंजवत ठेवतो आणि लढवत ठेवतो आणि हरवत राहतो. आता हे घडलं कशामुळं, तर त्यानं आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानलं होतं, आयडॉल मानलं होतं आणि म्हणूनच तर तो बलाढ्य मोगलांना हरवू शकला. आता हे झाले उदाहरण नंबर 1. आता उदाहरण नंबर 2. आसाम मध्ये लाचित बरफुकन नावाचा एक सरदार राहत होता आणि त्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं प्रेरणास्थान मानलं होतं, आपला गुरु मानलं होतं आणि म्हणूनच तर तो मोगलांशी लढत होता. आणि ज्यावेळेस त्याचं आणि मोगलांचं युद्ध हे ब्रह्मपुत्रा नदीच्या कडेला झालं होतं ना तर त्या युद्धामध्ये त्याने गनिमी कावा त्या युद्धनीतीचा वापर केला होता आणि त्याने मोगलांच्या रथी महारथींना हरवलं होतं. सोबतच शाहिस्ते खान, दिलेर खान यांना सुद्धा हरवलं होतं. नव्हे तर त्यांना हकलून आणि पळवून लावलं होतं. हे घडलं कशामुळं, तर त्याने त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं प्रेरणास्थान मानलं होतं, आपलं आयडॉल मानलं होतं आणि म्हणून आजही त्याचा गुवाहाटीमध्ये पुतळा त्याच्या पराक्रमाची साक्ष देताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्याला आसामचा शिवाजी असं म्हटलं जातं. आता हे झालं आपल्या देशातलं, पण जगाच्या पाठीवरती एक व्हिएतनाम नावाचा देश आहे आणि मग त्या व्हिएतनामचं आणि अमेरिकेचं एकदा युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये अमेरिका ही हरली होती आणि व्हिएतनाम हा जिंकला होता. आणि त्यानंतर त्या व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री हे ज्यावेळेस भारत भेटीला आले होते ना तर त्यावेळेस भारतातल्या पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुमचं त्या बलाढ्य अमेरिकेशी युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये अमेरिका ही हरली होती आणि तुमचा देश हा जिंकला होता. आणि जर तुमची आणि अमेरिकेची जर का तुलना केली ना तर अमेरिकेकडे पैसा जास्त, अमेरिकेकडे सैन्यबळ जास्त, अमेरिकेकडे शस्त्रसाठा सुद्धा जास्त आणि म्हणूनच तर तिला जगाची महासत्ता म्हटलं जातं. आणि तुलनेने जर का तुमच्या देशाकडे बघितलं तर तुमच्याकडे पैसा कमी, तुमच्याकडे शस्त्रसाठा कमी, तुमच्याकडे सैन्यबळ सुद्धा कमी आणि जगाच्या नकाशात
तुमचा देश हा एवढासा दिसतो, मग तुम्ही त्या बलाढ्य अमेरिकेला कसं काय हरू शकता? आणि मग त्यावेळेस त्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं जे उत्तर आहे ना, ते फार मार्मिक आहे. तसं म्हणतात की आम्ही ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली आणि म्हणूनच तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या देशाचा आयडॉल मानतो, प्रेरणास्थान मानतो. आणि म्हणून आम्ही त्या बलाढ्य अमेरिकेला हरू शकलो, नमवू शकलो, झुकवू शकलो आणि त्याच्यावरती विजय मिळवू शकलो. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे दुसऱ्या देशापर्यंत पोहोचलेत, पण खरंच ते आपल्या देशापर्यंत पोहोचलेत का? खरंच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण. आता यानंतर परकीय राजवटीच्या जुलमी शासन पद्धतीला झुगारून स्वदेशी राज्य पद्धतीचा पुरस्कार करणारा अखंड हिंदुस्थानचे भविष्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. भोसले कुलावतंस, शहाजीराव पुत्र, शिवबा सकल मराठी रयतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले. अखंड लक्ष्मी अलंकृत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस राजा शिवाजी सुवर्ण छत्राधीष्ठित सिंहासनाधीश्वर चक्रवर्ती राजा झाला. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की फक्त 3च गोष्टी सांगितल्या जातात. 1. अफजल खानाचा कोथळा, 2. शाहिस्ते खानाची फजिती आणि 3. आग्र्याहून सुटका. पण मला भोवलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक अंगांनी समजून घ्यावेसे वाटतात. 1. आपल्या आईला सतीदानापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे होते. 2. रयतेच्या भाजीच्या बेटाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे लोकपालक राजे होते. 3. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून ते पूर्णपणे जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते. 4. सर्वप्रथम हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद ठेवायला लावणारे असे उत्तम प्रशासक होते. 5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती. तो विरोध पत्करून आरमार उभे केले आणि आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक राजे होते छत्रपती शिवराय. 6. मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करून त्या सर्वच्या सर्व जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे होते. 7. 350 वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्यसे 100हून अधिक गड किल्ल्यांचे निर्माते उत्तम अभियंते राजे. 8. 350 वर्षांपूर्वी शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे असे जलतज्ञ राजा होते छत्रपती शिवराय. 9. परस्त्री माता समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त आणि नारी रक्षक छत्रपती शिवराय. आणि 10. सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे. खऱ्या अर्थाने ते जाणते राजे होते, कारण का ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते. आणि हीच खरी शिवशाही होती. 100हून अधिक गड किल्ले बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी कोणत्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. परंतु निस्वार्थी भावनेने आणि निष्ठेने रायरीच्या डोंगराचा रायगडात रूपांतर करणाऱ्या एका मावळ्याच्या इच्छेखातर त्याला हवं तेवढं धन बक्षीस म्हणून देऊ केले. पण त्या मावळ्यानं हे सर्व नाकारले आणि केवळ एक इच्छा व्यक्त केली आपल्या राजापाशी. हिरोजी इंदुलकर राजांना म्हणाले, राजे, आपण जेव्हा जेव्हा रायगडावरती असाल आणि तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल ना, तर तेव्हा तेव्हा आपल्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे. अहो, त्या मावळ्याच्या मनातली इच्छा तो राजा जपणार नाही तर मग जाणता राजा तो कसला? शिवरायांनी अलगद हिरोजी इंदुलकरांच्या इच्छेचा स्वीकार केला आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या त्याच रायगडाच्या पायरीवरती हिरोजी इंदुलकरांचं नाव लिहिण्यासाठी परवानगी दिली. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि आजही ती पायरी रायगडावरती साक्ष देताना आपल्याला दिसून येते. आता मी मगाशी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला
एक प्रेरणादायी प्रसंग म्हणजेच अफजल खानाचा प्रसंग. हे सर्वजण सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठा बाहेर काढला. हे सुद्धा सर्वजण सांगतात. पण त्या अफजल खानाच्या मृत्यूनंतर नेमकं काय घडलं हे एका प्रसंगातून मी आपल्याला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंग, अफजल खानाच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाला मारलं आणि आपल्या सैन्याला काही सूचना दिल्या. महाराज म्हणाले की आता खान मेलाय, म्हणजे त्याच्या सैन्यात गडबड गोंधळ उडाला असेल. तुम्ही नेमका याच संधीचा फायदा घ्या आणि खानाच्या सैन्यावरती तुटून पडा. जे मिळेल ते हस्तगत करा. हत्ती मिळाले हत्ती हस्तगत करा. घोडे मिळाले घोडे हस्तगत करा. खजिना मिळाला खजिना हस्तगत करा. तोफा मिळाल्या तोफा हस्तगत करा. शस्त्रास्त्र मिळाली शस्त्रास्त्र हस्तगत करा. पण जो कोणी शरण येईल त्याला मरण देऊ नका आणि जो कोणी आडवा येईल त्याला उभा कापा. हे म्हटल्यावर महाराजांच्या सैन्यात अगदी 12 हत्तीचं बळ होतं. महाराजांच्या सैन्याने अगदी तसंच केलं. हत्ती मिळाले हत्ती हस्तगत केली. घोडे मिळाले घोडे हस्तगत केले. खजिना मिळाला खजिना हस्तगत केला. तोफा मिळाल्या तोफा हस्तगत केल्या. शस्त्रास्त्र मिळाली शस्त्रास्त्र हस्तगत केली. पण जो कोणी शरण आला त्याला मरण दिले नाही आणि जो कोणी आडवा आला त्याला उभा कापला. आणि या साऱ्या गडबड गोंधळामध्ये महाराजांच्या सैन्याला खानाची 2 मुलं सापडली. दोन्ही मुलांना साखळदंडाने बांधून महाराजांसमोर पेश करण्यात आले. त्यातील एक सरदार उठला आणि म्हणाला, राजा खानाची पोरा येते, काय करायचं यांचं? तेवढ्यात दुसरा एक सरदार उठला आणि म्हणाला, अरे काय करायचं म्हणजे, अवर राज इचवाचं पिल्लू आहे मी, आज माझ्या सौराज्यावरती डंक मारेल. राजाच्या मुडकिड्यांची. महाराजांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. कमरेवरील समशिरीला हात दिला. महाराज सिंहासनावरून उठले. एक एक पाऊल त्या मुलांच्या दिशेने जाऊ लागले होते. त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यासमोर किर्रांदार दाटला होता. त्या दोन्ही मुलांचे हात पाय थरथर कापू लागले होते. त्या दोन्ही मुलांच्या मनामध्ये असं चाललं होतं की त्या शिवाजीनं आमच्या बलाढ्यशा बापाला म्हणजेच अफजल खानालाही जिवंत सोडलं नाही, तो शिवाजी मला काय जिवंत सोडेल. महाराज एक एक पाऊल त्या मुलांच्या दिशेने जात होते. महाराज त्या दोन्ही मुलांच्या जवळ गेले आणि त्या दोन्ही मुलांच्या खांद्यावरती हात ठेवून महाराज म्हणाले, डरो. काय म्हणाले महाराज? डरो मत. अरे तुमच्या बापाला म्हणजेच बलाढ्य अफजल खानाला मारणं हा माझा राजधर्म होता आणि तुम्हाला जिवंत सोडणं हा माझा माणूस धर्म. जसा हा राजा शिवाजी आपला राजधर्म पाळतो ना, तसाच हा राजा शिवाजी आपला माणूस धर्मही पाळतोच पाळतो. तुम्हाला तुमच्या मुलखामध्ये सुखरूप पोचवलं जाईल आणि या स्वराज्यात तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि त्याच दोन्ही मुलांच्या खानाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी ती पोरं दाही मोकळून रडत होती आणि त्यातील काही अश्रू होते ते त्यांच्या मुलीला स्वतःच्या बापासाठी आणि म्हणजे अफजल खानासाठी, आणि त्यातील काही अश्रू होते ते तुमच्या आमच्या बापासाठी, स्वराज्याच्या बापासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. जगात पहिल्यांदाच असं घडत होतं की मेलेल्याचा माणूस हा मारणाऱ्यासाठी रडत होता. आणि जिथे जिथे असं घडतं ना, तिथं तिथं माझ्या शिवबाचं शिवराज्य घडतं. तिथं तिथं माझ्या शिवबाचं स्वराज्य घडतं. आणि जिथे जिथं स्त्रियांचा अनादर केला जातो ना, तिथं तिथं रामायण आणि महाभारत घडतं. आणि जिथं जिथं स्त्रियांचा आदर केला जातो ना, तिथं तिथं माझ्या शिवबाचं शिवराज्य घडतं. तिथं तिथं माझ्या शिवबाचं स्वराज्य घडतं. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला असं सांगितलं होतं, ही स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे. मग ती गरीबाच्या झोपडीतील असू दे नाहीतर सरदाराच्या महालातील असू दे, तिचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. आणि म्हणूनच तर स्वराज्याचं आराध्य दैवत कोण आहे? स्वराज्याचं आराध्य दैवत कोण आहे? तर स्वराज्याचं आराध्य दैवत कोण असेल ना, तर ते म्हणजे आई तुळजाभवानी. ती कोण आहे?
तर स्त्रीच आहे, शक्ती स्वरूप आहे. स्वराज्याच्या सर्वोच्च स्थानावर कोण आहे? आणि त्या सुद्धा राजमाता जिजाऊ आहेत, आणि त्या सुद्धा शक्ती स्वरूप आहेत. अगदी शुभकाळ जरी म्हटला तरी तो काळ स्त्रियांना समानता देणारा, न्याय देणारा काळ नव्हता. आणि त्या काळात स्त्रियांना राजकारभारात कोणी पुढेही घेत नव्हतं. पण स्वराज्याची निर्मिती, उत्पत्ती आणि संकल्पना ही जर कोणातून झाली असेल ना, ती म्हणजे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांकडून. आणि म्हणूनच तर स्वराज्याचं सर्वोच्च स्थान हे जर कोणाचं असेल ना, तर ते म्हणजे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचं. म्हणजेच राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना स्वराज्यात हे सर्वोच्च स्थान हे दिलं गेलेलं होतं. आता खरं तर ज्यावेळेस अफजल खान हा स्वराज्यावरती चालून आला ना, तर त्यावेळेस आक्रमण करण्यासाठी तो फक्त स्वराज्यावरती आला नव्हता, तर ते स्वराज्याचं सर्वात मोठं संकट होतं. आणि या परिस्थितीत शिवाजी महाराजांची कौटुंबिक परिस्थिती काय होती? तर शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी होत्या ना, सईबाई राणे साहेब, त्या मृत्यूशय्येवरती अखेरच्या घटका मोजत होत्या. आणि त्यांच्या पदरात एक छोटस बाळ होतं, शंभूराज. अहो, पण त्या शंभूराजांना थोडीशी सुद्धा कल्पना नसेल की एकीकडे आपली आई सईबाई राणे साहेब या मृत्यूशय्येवरती अखेरच्या घटका मोजतायत, आणि दुसरीकडे आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवावरती एक मोठं संकट आलं, अफजल खान नावाचं. पण या कशाचीही पर्वा न बाळगता अशा परिस्थितीत असताना सुद्धा सईबाई राणे साहेबांनी शिवाजी महाराजांना जो धीर दिलाय ना, तो इतिहासाने कदाचित टिपला नसेल. पण सईबाई राणे साहेब शिवाजी महाराजांना असं म्हणतात की मी तुमच्या पदरात हा एवढासा मासाचा गोळा बाळ शंभूराजे यांना देत आहे. स्वराज्याच्या पायात तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका, आणि याच्या इतकंच प्रेम आपल्या स्वराज्यावरती करा. आणि तुम्ही माझ्या जाण्याची अजिबात काळजी करू नका, आणि तुम्ही ही दोन्ही कर्तव्ये नीट निभवाल याची खात्री आहे आम्हाला. अहो, अशा गंभीर प्रसंगात खंबीर साथ दिली ती राणी सईबाई साहेबांनी. कारण का? अहो, आधी सोबत संसार कोणाला मांडता येत नाही, सूर्याची कधी कोणाला सावली होता येत नाही, असं हे लाखमोलाचं योगदान सईबाईंचं होतं. लाखमोलाचं कसलं ते अनमोलच होतं. आणि म्हणूनच तर डोंगरावड्या संकटाला शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावं लागलं होतं, मान झुकवावी लागली होती, गुडघे टेकायला लागले होते. ते केवळ शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या मॉरल सपोर्टमुळे. म्हणजे सईबाईंनी अशा खडतर परिस्थितीत शिवाजी महाराजांना खचू न देता त्यांचं मनोबल वाढवले. आणि म्हणूनच तर 5 फूट उंची शिवाजी महाराज हे 6.5 फूट उंचीच्या अफजल खानाला त्याच्याच छावणीत घुसून मारतात. हे धैर्य सामर्थ्य येतं कुठून? तर ते येतं सईबाईंनी अशा खडतर परिस्थितीत दिलेल्या योग्य साथीमुळे. आणि सईबाईंचे हे जे मोलाचे शब्द आहेत ते इतिहास कदाचित विसरला असेल, पण तुमच्या माझ्यासारख्या श्रोत्यांनी ते अजिबात विसरता कामा नये. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सईबाईंचं हे लाखमोलाचं योगदान आपण नक्कीच लक्षात घेऊ. खर तर यानंतर स्वराज्याच्या राज्यपाल झालेल्या राणी येसूबाई साहेब, ज्या की छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या, आणि त्यांना सुद्धा स्वराज्यात ते स्थान दिलं गेलेलं होतं. खर तर ज्यावेळी सर्व वीर पुरुषांनंतर स्वराज्य हे जणू संपल्यात जमा होते. जसं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्य हे एकाकी झालं होतं. आणि मग हेच एकाकी स्वराज्य हा म्हणता घेऊन टाकेल अशी मानसिकताच नव्हे नव्हे तर अशी खात्रीच झाली होती औरंगजेबाची. पण त्यावेळी तारा राणी ज्या पद्धतीनं रणांगणात उभ्या राहिल्या आणि ज्या पद्धतीनं औरंगजेबाला चुनूक दाखवली, त्या पद्धतीनं आजवर इतिहासात कोणीच कुणाला दाखवली नसते. खर तर औरंगजेबाला असं वाटलं की आता स्वराज्यातले सर्व वीर पुरुष हे जणू संपल्यात जमायत, जिवंत राहिले नाहीत, तर मग या बायका काय करणार आहेत? आणि मग त्यावेळीस तारा राणी ज्या पद्धतीनं रणांगणात उभ्या राहिल्या, जेवढा औरंगजेबाला त्रास दिला, सगळं पळ करून सोडलं, जेवढी लूट केली तेवढी आजवर इतिहासात कोणीच कुणाची केली नसेल. खर तर तारा राणींबद्दल औरंगजेब असं म्हणतो
की एका मराठ्यांच्या स्त्रीने आम्हाला इतकी पळती भेटोडी केली. अशात जर सगळ्या मराठ्यांच्या बायका पिसळल्या तर आम्हाला ही भरणी माय तिच्या पोटात जगा देणार नाही. तारा राणींबद्दलचे औरंगजेबाचे शेवटचे वाक्य. तारा राणी रामराणी भद्रकाली कोपली. म्हणजे बघा, एकट्या तारा राणीने औरंगजेबावरती किती धाक ठेवला होता, किती वचक बसवली होती. खर तर त्या काळी यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या होत्या आणि आजही आमच्या लेकी सुनांची अब्रू अशी 4 चौघात लुटली जाते. पण उघड्या डोळ्याने बघणाऱ्या त्या भिकड्यांमधून कोणी तिथे शिवाजी होताना दिसत नाही, किंवा द्रौपदीची अब्रू रक्षणारा कोणी कृष्ण तिथे दिसत नाही. हे अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनाचे शिवाजी महाराजांनी काय हाल केले. आणि मग नजरेसमोर येतं ते रांजेच्या पाटलाचं प्रकरण. कुणब्याच्या पोरीवर बलात्कार करणारा रांजेचा पाटील. त्या पाटलाकडे शेकडो एकर जमीन होती आणि स्वतःच सैन्यदल सुद्धा होत. पण हा पाटील इतका मग्रूर होता की तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील मुली बायकांवर अन्याय अत्याचार करत होताच, पण रांजे गावच्या आसपासच्या परिसरातील लेकी बाळांवर सुद्धा अन्याय अत्याचार करत होता. आणि त्याला जर कोणी जाब विचारला ना तर तो म्हणायचा की कोण मला अडवणारे, कोण मला रोखणारे, कोण माझा न्याय करणारे. म्हणजेच काय तर जहागीरदारांनी, पाटलांनी, देशमुखांनी कुणब्याच्या पोरींना आपल्या परसबागेतील भाजीप्रमाणे वागणूक द्यावी. पण त्या काळी शिवाजी महाराजांनी पाटील तोडला. एका जहागीरदाराने पाटील तोडला आणि दाखवून दिलं की कुणब्याची असू देत नाहीतर कुणाची बी असू देत, स्त्रियांचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. आणि जो कोणी तिच्यावर अन्याय अत्याचार करेल ना त्याला चौरंगा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच आजवर इतिहासाने पहिल्यांदाच पाहिलं होतं की कुणब्याच्या पोरीसाठी एका जहागीरदाराचं पोरग हातात तलवार घेऊन उभं राहतं. आणि म्हणूनच शिवचरित्र हे तर कुठल्याही घटनांपेक्षा वेगळं आहे, कित्येक पटीनं महान आहे, मोठा आहे. कारण का ते काल्पनिक नाही तर वस्तुस्थितीला धरून आहे, घडलेलं आहे आणि तसे त्याचे पुरावे सुद्धा आहेत. पण आजही स्त्रिया आणि ह्यांची अब्रू अशी 4 चौघात लुटली जाते आणि त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जातो. पण तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींना दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही सुद्धा आपल्याच नाही तर दुश्मनांच्या आया बहिणींकडे सुद्धा जर कोणी वाकड्या नजराने पाहत असेल तर तो बघणार नाही याची आपण नक्कीच दक्षता घ्यायला हवी. एवढ्याच आशावाद बाळगते. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या मृत्यूनंतर अनेक युद्ध मोहिमा आखल्या आणि त्या यशस्वी सुद्धा केल्या. आणि नंतर वेळ आली होती ती राज्याभिषेक प्रसंगाची. आणि मग त्यावेळी हा इतिहासातला सोनेरी दिवस होता, 6 जून 1674. आणि या सोनेरी दिवसाची वाट पाहत असताना हा दिवस अखेर उजाडला. आणि मग त्यावेळेस गडावरती सनई चौघडे वाजत होते. गडाच्या सजावटीसाठी हार बनवणाऱ्या स्त्रियांची लगबग चालू होती आणि गडावरती असंख्य लोक हे उपस्थित झाले होते. सोबतच मंत्री अनेक जण उपस्थित झाले होते आणि इतर दरबारातील म्हणजे आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह आणि सोबतच इतर शहांमध्ये जे सरदार होते ना तर ते उपस्थित झाले होते. आणि शिवाजी महाराज हे सिंहासनावरती आसनस्थ होण्यासाठी चालले होते. पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळेच विचार चालले होते. त्यांच्या मनामध्ये स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या, स्वराज्यासाठी प्राण वेचलेल्या मावळ्यांचे विचार येत होते. आणि मग त्यावेळेस शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी पायऱ्या चढू लागले. काय घडलं असेल, काय विचार आले असतील राजांच्या मनात. माझा एक एक मावळा, माझा एक एक मावळा, माझा एक एक जिवलग खर्ची पडला स्वराज्यासाठी. तेव्हा हा दिवस उजाडला राज्याभिषेकाचा. माझा ताना स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून निष्ठेपायी स्वराज्याच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडला. गडाला पण माझा सिंह मात्र कायमचा निघून गेला. माझा प्रतापराव केवळ हट्ट आणि हट्टापायी दुश्मनावर चालून गेला आणि पुन्हा परतलाच नाही.
माझा शिवा काशीत जाण्याआधी एवढंच म्हणाला की राज जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो ना तरी मरताना शिवाजी राजा म्हणून मरणार. याचा लई मोठा अभिमान वाटतोय राज, याचा लई मोठा अभिमान वाटतोय राज. तुम्ही बिनघोर जावा. माझे बाजी प्राणाची बाजी लावून शर्तीने खिंडीत आमच्या जीवासाठी गनिमाला रोखत असताना रक्ताचे पाठ वाहिले तरी ते झुंजतच राहिले. अखेर आम्ही गडावर पोहोचल्यावरच त्यांनी प्राण सोडले. आपले गुप्तहेर प्रमुख बहिर्जी, अरे माझ्या बहिर्जींना मृत्यू नाही 1000 वेळा लोटांगण घातलं असेल. अरे माझ्या बहिर्जींना मृत्यू नाही 1000 वेळा लोटांगण घातलं असेल, पण गनिमाला न कळता त्यांनी एक ना एक खबर आमच्यापर्यंत पोहोचवली. असे कित्येक मावळे आणि असा राजा जगात आणि भविष्यात होणे नाही, त्यासाठी आपण या सोहळ्याला जमलेला आहोत. रायगडावर राजांनी लिहिलेल्या शिलालेखातील शेवटच्या वाक्याप्रमाणे हे चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत गड आणि गडावरील आठवणी आपण जपल्या पाहिजे. निदान आपण एवढं तरी नक्कीच केलं पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि आपल्या विचारानं शत्रूच्याही मनामध्ये एक आदरयुक्त भीती ठेवली होती. म्हणजे ज्यावेळेस इतिहासातला सर्वात काळा दिवस उजाडला, म्हणजे 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस मृत्यू झाला ना, तर त्यावेळेस एक औरंगजेबाच्या दरबारात एक प्रसंग घडला होता. त्या प्रसंगातून मी आपणाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. संध्याकाळी 6-6:30ची वेळ होती. औरंगजेब बादशाह आपल्या अभ्यासिकेमध्ये बसला होता. तेवढ्यात त्याचा सचिव त्याच्याकडे धापात टाकत आला आणि म्हणाला, हुजूर बऱ्याची खबर लावा. त्यावेळेस बादशाहनं त्याच्याकडे तिरकी नजर टाकली आणि म्हणाला, फरमाव क्या खबर लाय हो. त्यावेळेस त्याचा सचिव म्हणाला की हुजूर सिवा नाही रहा. ह्या ऐकता क्षणी बादशाह बसल्या जागेवरून ताडकन उठतो आणि म्हणतो, क्या बकवास कर रहे हो. सच में हुजूर, अल्लाह कसम सिवा नाही रहा. हे सांगताना त्या सचिवाला असं वाटत होतं की मी जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जर का बादशाला सांगितली ना, तर बादशाह माझ्यावर बेहद खुश होईल आणि मला बक्षीस देईल. पण झालं नेमकं उलटच. बादशाहनं त्या सचिवाला सजा फरमावली आणि मग गोंधळलेल्या सचिवानं बादशाला एक प्रश्न विचारला आणि म्हणाला की हुजूर जिसने आपको हमेशा शिकस्त दी, हुजूर जो तुमच्याशी आयुष्यभर लढत राहिला, हुजूर जो तुमच्याशी आयुष्यभर झुंजत राहिला, अहो ज्याने तुम्हाला आयुष्यभर जिंकत ठेवलं, त्याच्याच निधनाची बातमी आज मी तुम्हाला सांगितली आणि तुम्ही मला सजा का फरमावली. त्यावेळेस बादशाह काय म्हणतो ना, हे लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस बादशाह म्हणाला की अरे वेड्या, माझा आणि शिवाजीचा कधीच धर्मसंघर्ष नव्हता. माझा आणि शिवाजीचा होता तो फक्त आणि फक्त सत्ता संघर्ष होता. अरे वेड्या, शिवाजीने कधी कुठल्या पीर फकीराला त्रास दिला नाही, कधी कुठली मस्जिद दर्गा काढली नाही, कधी कुठल्या मुसलमान आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं पाहिलं नाही. अरे असा शिवाजी गेला ही खरी तर मित्रासाठी आणि शत्रूसाठी दुःखाचीच गोष्ट. सैतान 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 दिमागाचा औरंगजेब बादशाह गुडघे टेकून खाली बसतो, नमाजाच्या रुखादा पडायला सुरुवात करतो आणि बोलतो त्याच्या अल्लाहला कि अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. आज तेरे घर एक शेर का बच्चा आ रहा है. आज तेरी जन्नत सच में जन्नत होने जा रही है. कोण बोलतो तर बादशाह बोलतो. कोणाला बोलतो तर अल्लाहला बोलतो. आणि कोणाबद्दल बोलतो तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. तर याचा अर्थ असा की बादशाहच्याही मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक आदरयुक्त भीती होती. शेवटी जाता जाता एवढंच म्हणे, सळसळत रक्त शिवबाचं भक्त, सळसळत रक्त शिवबाचं भक्त कपाळी भगवात्या. अरे आलेले वादळ
खुळा. छाती ठोकून सांगतो जगाला शिवबात समावळा. छाती ठोकून सांगतो जगाला शिवबात समावळा. नाद करायचा नाही आमचा नादच खुळा. अरे आले किती, गेले किती, झाले किती, मेले किती. कित्येकांची झाली माती, नाही त्यांची गंती. जगामध्ये झाले आमचे एकच छत्रपती. एक केले 12 बलुते, एक केला मावळा. नाद करायचा नाही आमचा नादच खुळा. अरे जिजाऊंचे संस्कार आम्हावर, अरे जिजाऊंचे संस्कार आम्हावर कधी देणार नाहीत दगा. अरे पाठीवरती वार करणाऱ्यांनो एकदा समोर येऊन तरी बघा. अरे पाठीवरती वार करणाऱ्यांनो एकदा समोर येऊन तरी बघा. पराक्रमाचे धडे देऊ आम्ही त्या बाळगुळा. नाद करायचा नाही आमचा नादच खुळा. अरे सागराची गंगा कधी उलटी वाहत नाही. अरे सागराची गंगा कधी उलटी वाहत नाही. भाग उपाशी मेला तरी गवत तरी खात नाही. हा स्वाभिमानी इतिहास आमचा सांगतोय सगळा. नाद करायचा नाही आमचा नादच खुळा. माझा प्रत्येक मावळा, माझा प्रत्येक मावळा शिवरायांचा गड आहे. आमचा प्रत्येक मावळा शिवरायांचा गड आहे. त्याचा हृदय बाले किल्ला म्हणून रायगड आहे. राजा शिवाजीनं किल्ला आमच्या हृदयात बांधिला. राजा शिवाजीनं किल्ला आमच्या हृदयात बांधिला. झाला जरी किती हल्ला, झाला जरी किती हल्ला, तरी तो अभेद्य राहिला, तरी तो अभेद्य राहिला. शेवटी विचारपीठाची रजा घेत असताना, शेवटी विचारपीठाची रजा घेत असताना एवढंच म्हणते की जिच्या अमृतमय दुधानं माझी वाणी गोड झाली आणि तुमच्यासारखा रसिक श्रोत्यांची मन जिंकण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली ती माझी आई आदरणीय श्रीमती सारिका लवळे. त्याचबरोबर ज्यांचं बोट धरून मी सत्याच्या वाटेवरती चालायला लागले ते माझे जन्मदाते आदरणीय शिवश्री महेंद्र लवळे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची ताकद जे निर्माण करताना तेच खरं शिक्षण. परंतु आजच्या काळामध्ये असं शिक्षण मिळणं खूप कठीण गोष्ट आहे आणि त्याहूनही तशा प्रकारचे शिक्षक मिळणं तर खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. परंतु मी स्वतःला भाग्यवान समजते की मला खूप चांगले गुरु लाभले. ते आदरणीय शिवश्री प्रवीणजी सोनावले सर. या तिघांच्याही चरणी मी नतमस्तक होते. सोबतच ज्या संयोजक आयोजकांनी मला इथं बोलवलं, मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यांचेही मी आभार मानते. खरं तर आजच्या काळात अशी माणसं मिळणं खूप दुर्मिळ आणि कठीण गोष्ट आहे. कारण का शिवजयंती हे आपण देशात कशी साजरी करतो हे आपण तुमच्या डोळ्यांनी पाहतच असाल. कारण का शिवाजी महाराजांची जयंती ही नाचून साजरी केली जाते आणि ती फार विभत्स पद्धतीने साजरी केली जाते. पण ही जयंती तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरी केली त्याबद्दल तुमच्या मंडळाला सुद्धा खूप धन्यवाद देते आणि तुमच्या मंडळाला सुद्धा खूप शुभेच्छा देते आणि थांबते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.